लातूरमधल्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरती कुठलीही टीका केलेली नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचंही ते म्हणाले। काँग्रेस पक्ष विलासराव देशमुख यांना केंद्रस्थानी ठेवून मतं मागत आहे, त्या संदर्भातच आपण वक्तव्य केलं होतं। आपल्या विधानामुळे कुणाचाही वैयक्तिक अपमान करण्याचा आपला उद्देश नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते। मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही, परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करेन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडच्या मुलाखतीचा संदर्भ देत ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरच लढल्या जातील। या निवडणुकांमध्ये नागरी सुविधा, शहरांचा विकास आणि 3 ट्रिलियन इकॉनॉमी यासारखे मुद्दे चर्चेला येतील असं ते म्हणाले। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला।